कसं बी असलं आई बापाला काय ते जोड नसतं बाई, ओढच राहतं. आणि तशी बी नाही राधा बिला देख नाही ना, राजा बिला देख नाही, त्याच्यामुळे एवढा देखणं लगीन झाला बाई, है ना. त्याच्या पावली लक्ष्मी आली बाई माझ्या घरात. येईन बाई. बाई मी तर सोन्याची गाडी झाली, पण काही आणलंच नाही लेकराला. त्या दिवशी लई गाडी झाली यायची, त्याच्यामुळे काही येणंच नाही माझं, काही बनतच नाही मला, आणायला सुधारलंच नाही. अहो येईन बाई, एवढी काही घाई करायची. हां, करता येईन ना मग. आता राहा तुम्ही इथं 6 महिना राहा. मग 6 महिन्यात काही व्हायचं नाही का? हां, तुमच्याकडे नसलं काही तर नका बी करू, करीन मी माझ्या नातीला. तिच्या आशीर्वादाने लई आहे माझ्याकडं. हा आई बोल ना, करून राहिली निघली तू तिथून? हां, आता आले मी तुमच्या फाट्याजवळ जवळ आले, पण पै पै चालायला बाई मा म्हातारा जीव. आणि कसं चालू कशी तर मी, मला चालणं नाही व्हायचं बाई. आता आई तू तिथंच थांब. आता तो जावायचा यायचा टाईम झालेलाच आहे. मी त्यांना ना पाहते, त्यांना पाठवून देते, मग ते येतील तुला गाडीवर न्यायला. तू तिथंच थांब, तिथं फाट्यावर उतरली का मग आहे ना मला फोन कर, मग मी त्यांना पाठवून देते. आता त्यांचा यायचा टाईम झालेलाच आहे. आणि बरं शीतल, पाठवून दे, पण मला चालणं नाही व्हायचं बरं का बाई. हा आई मी काय म्हणत होते, पोरीला काय आणलं तू? काय कडे आणले का, अंगठी आणली का, काय आणलं नेमकं? हां, काय नाही आणलं बाई, पट्ट्या करून आणल्या. आता बाई सोनं नाणं घ्यायची काय आपल्या ऐकत राहायची का बाई? पण आहे ना त्या सोन्याला आणलेली मी सोन्याची अंगठी, पण कोणाला सांगू नको, मी तुला गपचिप देईन. हां, आणि त्या पोरीला आणलेल्या पट्ट्या. बरं बरं आई, कोणाला सांगत पण आहे ना, मला आहे ना गपचिप आणून दे. कोणी पाहिलं ना लगेच भाऊ करून टाकते. हां, म्हणजे ती व्हायच्या आधीच नाही का लगेच मग हिला हे केलं आणि त्याला ते केलं आणि स्वतःचं दिसलं आणि आमकं झालं. गपचिप ती माझ्या खोलीमध्ये आणून बरं काही. अगं बाई शीतल, मी तुला ते सांगणार होते. मी काय सगळ्यांसमोर देऊ बाई, मला काय अक्कल नाही का? मी काय गुन्हे म्हातारे झाले का? पण तो नवऱ्याला पटकन पाठवून दे बाई, आल्या आल्या कवर बसू मी. हां, मी ना आल्या आल्या पाठवून देते त्यांना. ते आता आले येतात असं. आई किती भारी पोरगी ना गं, हां दादासारखीच दिसू राहिली आहे ना. हां, भुरभुरी भुसूक काय करी ती राणी, काय करी ती? हां, हसती हसती माझी राणी हसती. हे आई किती भारी खेळू राहिली होती. आल्या आल्या तिकडं घुसली काय माहिती. हां, आल्या आल्या लगेच तिकडं घुसली. तिकडं आपल्या लेकराकडे यायला नाही सुधारलं. आता दोन्हीच्या आकरीत निकरीत पोरगी झालेली आहे. मग काय आता तिथं आता आहे ना बघते त्यांच्याकडं. आता आहे ना त्यांच्या इकडं बघितल्याशिवाय करायचं नाही मला. ओ ऐकलं का? ओ मी काय म्हणून राहिलं, ऐकलं का? काय काय म्हणलं लेकराकडून जाऊन या, लगेच झालं हिला वासा करून लागतो बाई माझा. ए पिल्लू काय कमी कर, काय कमी कर? हां, हसत हसत हां, मम्मीच्या मांडीवर बसलं पिल्लू. ए पिल्लू काय काय बोलते ते? पिल्लू पिल्लू बोलते, तुला पिल्लू पिल्लू बोलते, काय बोलत रे? हां, तिला पिल्लू नाही म्हणायचं, तिला लक्ष्मी म्हणायचं, काकाला म्हणा मला लक्ष्मी म्हणायचं. बरं बाबा, लक्ष्मी लक्ष्मी आहे, आमच्या घरची लक्ष्मी आहे ना लक्ष्मी. का मी कावाच्या आवाज देऊ राहिले तरी भाऊ द्यायला. हां, आता काय काम आहे, मी आता चालवून म्हणलं पुरीकडून चक्कर मारून यावा, तर तेवढं तुझा आवाज आला. येणारच होतं लगेच तू येऊन बी टपकली. हा मी म्हणलं माझी आई येऊ राहिली फाट्यावर येऊन बसलेली आहे, तिला काय चांगलं नाही होत, ती पोरीला डाग घेऊन आलेली आहे. तेव्हा तुम्हाला सारखा कावाच्या आरोळ्या देत होते, तर तुम्ही येई ना बी, मला हातातलं काम सोडून येतं यावं लागलं तुमच्यापाशी. जातं तिला आणायला. हां हां, जातो ना मग काय झालं, मला काय झालं, जातो ना. चला मग, जा लवकर, ती येऊन बसलेली आहे. कवाची बसलेली मी कवाची आवाज देऊ राहील तुम्हाला, पण तुम्ही ऐकायला तयार नाही. आपण कुठं काही नाही म्हणली ती, पण आता त्याला खोलीमध्ये नेऊन बघ कसं सासूरवास करी ती. हा, आता विचारतोच वहिनी असा दम भरीन का बाई, का बस त्यो होते नवरा मी होतो बायको, असा दम भरीते ना खोलीत का बस. ते तर सगळ्यांना माहिती, त्याला कधी खोलीमध्ये सासूरवासच करी ती. ते होतं बायको आणि ही होती नवरा, ते सगळ्यांना माहिती. ते कुठं नवं आहे का? आणि त्याच्यात परत आता तिची आई येऊ राहिली बरं घालायला. पोरीला काय काही नव्हतंच का लगेच डाग येऊन यायला. आले असतील दमानी, पण तिला लेकीच्या घरी यायचं म्हणलं लई काही, तिला फक्त निमित्त लागत. अवघडच बाई तुमच्या इथं, अवघडच आहे. लय अवघड बाई, लय अवघड आहे. काय सांग आता राधा, तिला झोळ टाक बाई, आणि आता तू बी आराम कर, लय वेळ बसू नको. आणि ती बी झोप आणि तू बी झोप. येतो आम्ही आता. आता बराच वेळ बसलो तर पैसे. आता मी म्हणलं तुझं मन नाही लागायचं त्याच्यामुळे बसले तुझ्या पैसे येऊन. आता तू बी आराम कर आणि तिला बी आराम करू दे. ती बी झोपन तर मग ना तिच्या अंगी लागन. येतो आता आम्ही. हां हाय, मी बी आराम करते आणि तिला बी झोपी लागते. काऊ आले आले तिथं घुसले. हां, इथं स्वतःच लेकरू नाही दिसलं का? आले आले ते लगेच त्या खोलीत घुसले. हां, जुन्याच्या आकरीत निघतो त्यांनाच पुरगी झालेली काय? तुम्हाला लेकरू नाही का? हां, आले आले तिकडे घुसले. इकडे लेकराकडे डोकून सुद्धा नाही पाहिलं. हां, काय तुम्हाला अक्कल कधी? हां, आपलं तुपलं कधी कळण का नाही कळण तुम्हाला? पप्पा 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 पप्पा. ते पाय जरा मागं, ते स्वतःच लेकरू पप्पा पप्पा करीत. ते पप्पासाठी तरसत आणि पप्पा घुसत तिकडं. हां, अगं आपलं तुपल्याचं काय येते तेवढं, हां पोरगी बी आपली सोन्या बी आपला. हां, आणि आपल्या तुपल्याच काय, अगं आलो तिचा आवाज आला म्हणून गेलो, ती जागी होती म्हणून गेलो तिच्याकडं, लिकरू आहे अगं ते. आता ते तुमचं भाषण बंद करा आणि आधी ना माझ्या आईला कावाची बसलेली आहे, आधी तिला घेऊन या. जा, इथंच भाषण नका करू. तुमच्यासारखं सज्जन माणूस आहे ना सापडून नाही भेटायचा. निघा. हां जातो जातो. बरं झालं मला खोलीतून बोलली, बाहेर नाही बोलली, मग इज्जत जायची धन्य भाऊ.
बरं झालं एवढी तरी अक्कल खोलीत आणून बोलावा नवऱ्याला. जा माझ्या आईला घेऊन ये. जा निघा. नुसतं सांग काम्याने करीत आहे. स्वतःचा दिमाग कधी तर चालितच नाही. पोरगी शांत आहे ना, आहे ना भाऊ, शांत आहे ना पोरगी. रात्री काय एवढा तरच बिरच नाही दिला, आहे ना? नाही काही तारस बिरस नाही तिला. खरंच ती लक्ष्मीवाणीच आली. तारस नाही काही नाही, निवांत झोपली रात्री. दिवस एकला खेळायला लागली. खरंच लक्ष्मी आली. खरंच राधाच्या पोटी ना लक्ष्मीच आली. तिने तारसच नाही दिला हो काही. ए शीतल, आणलं का तुझ्या आईला? आली का? बरं ननंदबाई, एवढं करा तुम्ही. माझी आई आलेली बाहेर, आलीच मी परत. आई आली का? बाई मी काल साऱ्या गावाची वाट पाहत होती बाई तुझी. हां आली का बाई माझी आई? लय थकली असं ना, बशी तर मी ना चहा करून आणि ती लगेच. थकली असं का बाई? एवढा लांबचा प्रवास काय सोपा राहतो का? बस तू. तुझ्या सासूबाईन त्या कुठं आहे? त्या दिसा ना मला. हां आमच्याकडे पाठ करून उभा राहिलो, आम्ही कसं काय दिसू? हे आम्ही तुमच्या पाठीमागं बसलेलो आहे. अगं बाय इकडे बसलेलं आहे का? मला दिसलेच नाही ना बाई. आणि मी कशाला तुमच्याकडे पाठ करू बाई? हां चहा करून आणि ते माझ्या आईला. थकले असं. येईन बाई कधी आल्या? मी का? राधा डिलिव्हरी झाली त्या दिवशी दुपारी आले मी. मग दमकुटा निघत ऐकल्यावर जीवाला लगेच आले मी. हा बाई ते पण बरोबर आहे. साऱ्या गप्पा काय हो बाया? राहिलंच मारिता का? बसा ना बसा. अगं बाय शांताबाईच्या तर दोन्ही आल्या. हां शांताबाई तुझ्या तर दोन्ही आल्या का? अगं त्यांच्या लेकी म्हणल्यावर ते येणारच ना गं. हां मी किती काही केलं तर मी सासूच ना. बस ना गं कमला बस ना. काय पोरीला काय डाग बी घेऊन आल्या काय तुझ्या येईन? नाही बाई मला टाईमच कुठं भेटला. आता आणीन ना मी करून. आता इथूनच आणेल करून पोरीला डाग. अगं यांनी नाही केला डाग, पण शीतलच्या आईने आणलेला आहे डाग करून वाटतं. शीतल म्हणत होती. काय होईन बाई? काय डाग आणला करून पोरीला? नाही का ह्यो पट्ट्याचा जोडा आणला करून पोरीला. मग लिहक जाते लिकीच्या पायात बी घालायला येते ना, म्हणून या पट्ट्याचा आणल्या. हा येईन बाई. अहो राधाला किती दिवसांमध्ये लिटर झालं. अहो ते सोन्याची गाडी झाली. काहीतरी सोनं करून आणायचं ना. सोनं काय आपल्या आता बजेटमध्ये राहिलं का कमलाबाई? हां सोन्याचे भाव आभाळाला भिडले ना आता. हां आता गरिबाचं काम नाही राहिलं. आणि आता म्हातारा जीव झाला माझा. मग आता काय आणलं बाई पैंजण करून. पण शांताबाई हां येईन बाई. घाला बरं का पण पुरीला घाला. नाही शांताबाई बी म्हणल्या तर काही नाही. येईन बाईच म्हणलं पाहिजे असं काही नाही. शांताबाई बी म्हणल्या तर काही नाही. नाही हो येईन बाई. आलं माझ्या तोंडात त्याच्यामुळे ते गेलं पटकन तोंडातून निघून. जरा येईन बाई एवढं घाला पण पोरीला. हां मी पाहिन ना नंतर पोरगी आता झोपलेली म्हणते ना. पाहिन मी नंतर. मी ना सोन्याला पाहून येते. घाला आपण पोरीला हे पाहिजे. हो येईन बाई. सोन्याला आणलं असतं नाही तर बस नाही तर. नाही मी येते भेटून. तो खोलीत बसलेला आहे वाटतं. येते मी. लेकरू कशाचं येतं इकडं. येते मी सोन्याला भेटून. अगं आई पण मी त्यांच्याकडं आणखीन पट्ट्या पाहिल्या होत्या गं. हां मग आणखी कोणाला आणली त्यांनी? मी त्या आणखीन पट्ट्या पाहिल्या होत्या बघ. अरे भाऊ रव्या अंगठी सोन्याला आणलेली असं. आता ते तुझं त्याचा तो तिचा सख्खा नातू आहे बाबा. हां अरे कळतं बाबा. माझ्या येईनी लय हुशार आहे. सख्ख परक सगळं कळतं त्यांना. अरे मग आता सोन्याला येते अंगठी. चल इकडे माल इकडे. राजा रव्या इकडे. भाऊ रव्या आता तिला सांगू नको तर तू आईला सांगितलं का? अंगठी बी आणली तीन पट्टे बी आणलेले. नाही ते ना आता तुला आहे ना खोलीत घालूनच मारीन ती आता. जाऊ दे मरू दे. अरे किती काही केलं तर सोन्या तिचा सका नातू आहे. तिच्या लेकीचा लेक येते हो येड्या. आता ये ना आता निभावण्यासाठी तिने पट्ट्या आणल्या येड्या. आता तिला सांगू नको का तुम्हाला सांगितलं म्हणून पट्ट्यानं अंगठी आणलेली म्हणून. नाही तर आता तुला ती खोलीत घालूनच मारते बाबा.